काय सांगणार भाऊ? काल शिवसेनेच्या बंडखोरीनंतर आज या ठिकाणी आपल्या नेत्यांची बैठक पार पडलेली आहे. महायुतीची एकत्रित भूमिका काय असणार आहे पुढच्या काळात निवडणुकीमध्ये? आता कोणाला विचार दोघांना बोला तुम्ही. कालच शिवसेनेचे उमेदवार रेश्मा काळे या आमचे शिवसेनेचे नेते माननीय एकनाथजी शिंदे यांना भेटायला त्यांच्या गावीच गेलेल्या होत्या. त्यांची भेट त्या ठिकाणी झाली आणि त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं. माननीय शिंदे साहेबांनी सांगितलं आणि उमेदवारांनी सांगितलं, त्यांनी जाहीर केलं की मी माझी उमेदवारी या ठिकाणी तर मागे घेत आहे. महायुतीचा आता इथे एकच उमेदवार आहे, नंदकिशोर महाजन हे एकच उमेदवार या ठिकाणी आहेत. नाशिक आणि जळगाव दोन ठिकाणी थोडा टाय झालेला होता, पण नाशिकला परवाच गोकुळ गीते यांनी आपली माघार केली आणि काल रेश्मा काळे यांनी जळगावमध्ये माघार केली. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणी चित्र स्पष्ट झालेलं आहे. नाशिकमध्ये दराडे आहेत, ते उमेदवार आहेत, आणि इथे आमच्या तर नंदकिशोर महाजन हे उमेदवार आहेत. एकतर्फी निवडणूक आहे, म्हणजे मोठ्या मताधिक्याने ते या ठिकाणी निवडून येतील या बाबतीत कोणाची मला शंका नाही. पण 11 ठिकाणी निवडणुका आहेत राज्यामध्ये, 6 ठिकाणी बिनविरोध झालेले आहेत आणि 11च्या 11 ठिकाणी आमचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील. महायुतीचाच कौल सर्व मतदार या ठिकाणी देतील, या बाबतीत कुणाच्या मनामध्ये मला वाटतं शंका असण्याचं कारण नाही. विरोधकांचं खातं सुद्धा उघडणार नाही, कुठेही एकही आमदार त्यांचा निवडून येणार नाही. जी परिस्थिती महापालिकेत झाली, नगरपालिकांमध्ये झाली राज्यामध्ये, त्यापेक्षाही दारुण पराभव विरोधकांचा यावेळेला सुद्धा होणार आहे. माघारीच्या शेवटच्या दिवशी तुम्ही जळगावमध्ये आला होता, त्यामुळे गोकुळ गीतेंची जी माघार राहिलेली होती आणि कुठेतरी तुमची खेळी आहे अशी चर्चा देखील नाशिक वर्तुळात होत होती की तुमच्याकडे जळगावचं बहुमत होतं आणि नाशिकची जागा तुम्ही काढण्याच्या प्रयत्नात होतात, मात्र ही खेळी फसली आहे का? ही खेळी होती का? काय सांगता? कुठलीही खेळी नाही. मला माहिती आहे, मी पोटात काही नोटात काही असं कधी वागत नाही. मी मान्य शिंदे साहेबांना शब्द दिला की तुम्ही काळजी करू नका, ही माघार होणार म्हणजे होणार, ही जबाबदारी माझी. जसं गीतेंनी सांगितलं होतं की गिरीश भाऊ आमचे नेते आहेत, ते सांगतील ते आम्ही करू. थोडा उशीर लागला, थोडा उशीर नक्की लागला, लवकर व्हायला पाहिजे होतं, पण ते उशिरा झाली माघार. पण आम्ही ती माघार त्या ठिकाणी केली आणि आता तिथं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे खेळीगिळी कुठेही नाही. जळगावला सुद्धा तीच परिस्थिती आहे. नाशिकला विड्रॉल झाल्यानंतर इथे सुद्धा त्या दिवशी जाहीर झालं. माझ्यासोबत उदय सामंत जे होते, दादा भुसे होते नाशिकला, तिथेच आम्ही जाहीर केलं की जळगावची माघार उद्या होईल म्हणून, आणि ती माघार कालच त्या ठिकाणी झालेली. त्यांनी माघार घेतलेली असली तरी नाराजी मात्र आजही त्यांनी आहे मला. त्याच्यानंतर आमदारकी गमवावं लागल्याचं कोणालाही असतं. तिकीट नाकारल्यानंतर किंवा उमेदवारी मागे घेतल्यानंतर प्रत्येकाला वाटतं, साहजिक आहे ते असतं. पण त्यांनी महायुतीसाठी मान्य मुख्यमंत्री महोदय मान्य शिंदे साहेबांच्या म्हणण्याला त्यांनी मान दिलेला आहे. आम्ही त्यांची मनधरणी केली आणि खरं आहे तिथे परिस्थिती त्यांना अनुकूल होती, तरी सुद्धा त्यांनी माघार घेतलेली आहे. तर शिल्लक त्यांच्या मनामध्ये असेल, दुःख त्यांना वाटेल, त्याबद्दल काही वाद नाही. पण महायुतीसाठी त्यांनी ती माघार घेतलेली आहे. आता तिथलं चित्र स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यात आमच्याकडे एकच उमेदवार आहेत नाशिकमध्ये, ते म्हणजे नरेंद्र दराडे. त्यांना सगळे 100% मतं त्यांना मिळतील. खूप दराडेंना त्यांनी पाठिंबा मात्र दिला नाही, माघार घेतली, प्रचार थांबवायचं म्हटलं, पण दराडेंना पाठिंबा सगळ्या यंत्रणांमध्ये कालही बैठक झाली. मी काल संध्याकाळी त्या बैठकीला जाणार होतो. सगळे आमदार त्या ठिकाणी होते, मी घेऊन जाऊ शकलो नाही. पण स्वतः गणेश गीते वगैरे त्या ठिकाणी होते, तेच मार्गदर्शन करत होते. त्यामुळे आता ते सगळे कामाला लागलेले आहेत. आता काय पाठिंबा दिला नाही, म्हटलं नाही, या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये, काही तथ्य नाहीये. स्वतः ते कालच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी संध्याकाळी रात्री हजर होते. त्यामुळे आता तसा कुठलाही नाराजीचा विषय राहिलेला नाही. रेश्मा काळे स्वतः या ठिकाणी हजर राहून या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करणार होत्या. रेश्मा काळे स्वतः उपस्थित राहून भूमिका स्पष्ट करणार होत्या, मात्र त्या या ठिकाणी आज उपस्थित दिसत नाहीये. त्या आपल्याला कल्पना आहे, आपण कालच रात्री दाखवलंय की त्या मान्य शिंदे साहेब त्यांच्या गावी आहेत सातारा जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेलेल्या होत्या आणि तिथूनच त्यांनी आणि मान्य शिंदे साहेबांनी जाहीर केलं की यांची माघार आहे. स्वतः उमेदवारांनी सांगितलं की मी माघार घेत आहे शिंदे साहेबांनी सांगितल्यामुळे. आता काय ते इथे आता प्रवासामध्ये असल्यामुळे ते पोहोचू शकत नाही अजून.
त्यामुळे काही त्यात काही गैरसमज करून घेण्याचा काही विषयच नाहीये की त्या का आल्या नाही इथे. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आपण आपल्या चॅनल सगळ्यांना दाखवलं की त्यांनी जाहीर माघार घेतलेली आहे. राष्ट्रवादीचे कोणी आलेले नाही राष्ट्रवादी आज बैठक शिवसेना सगळे आमदार त्याचे जिल्हाध्यक्ष आणि आमची या ठिकाणी आहे. राष्ट्रवादीची बैठक आपण त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही होता त्या दिवशी सगळेच त्या दिवशी पदाधिकारी हजर होते, ती झालेली आहे. आणि उद्या आम्ही सगळेजण या ठिकाणी मोठा मेळावा तुमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्या ठिकाणी येत आहेत, गुलाब भाऊ त्या ठिकाणी आहेत, मी आहे, सावकर असतील मंत्री आणि सगळे आमचे आमदार खासदार आम्ही सगळे त्या ठिकाणी आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की हा काही तर विषय राहिले नाही, हे नाही ते नाही. कारण आजची जी मिटिंग आहे ती फक्त यांच्या उमेदवाराची माघारी घ्यायची होती, त्या संदर्भात होती. आणि म्हणून सुचरित नेते या ठिकाणी आलेले आहेत. 100% कोरम या ठिकाणी आहे. नाशिकांनी जळगावच्या बंडखोरीचा जर विचार केला तर महायुतीमध्ये सर्व काही आलेलं आहे हे जे सांगितलं जातं त्याला कुठेतरी तडा गेलेला आहे आणि अंतर्गत जो वाद होता किंवा हक्कत होती ती वाटेवर आली आहे. हा, मला वाटतं कुठे अंतर्गत कुठे काही आहे का? प्रत्येकाला वाटतं, सगळ्यांना वाटत होतं की आम्हाला इथे जातं 17 ठिकाणी वाटत होतं की सगळ्या जागा आम्हाला मिळाव्या. शिंदे साहेब म्हणतो की आम्हाला 7-8 जागा पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतो 5 जागा आम्हाला पाहिजे. शेवटी वाटाघाटी झाल्या, समन्वयाने झाल्या. 4 जागा मान्य शिंदे साहेबांना मिळाल्यात, 2 जागा राष्ट्रवादीला मिळाल्यात आणि 11 जागा आम्ही लढलो. आता कुठे वाद राहिला? 2 ठिकाणी थोडं असं झालं की त्या ठिकाणी ते फॉर्म मागे घेतले गेले नाही वेळेवर, नॉट रिचेबल झाले उमेदवार, त्यामध्ये राहून गेले होते. आता त्यांनी जाहीर माघार घेतलेली आहे. आता तुम्हाला कुठे त्याच्यामध्ये काही मनोमनी दिसतंय का आमच्यात वाद दिसतंय असं कुठे नाहीये. नाशिकमध्ये जे आहे सगळं प्रेमात चाललंय. तुम्हाला का दुसरं काय, तुम्हाला काही शंका आहे का? सगळं प्रेमातच चाललेलं आहे ना. पण साताऱ्यामध्ये शंभूराज देसाईंची नाराजी काय माहिती आज बोलले की येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू अशी त्यांनी व्यक्त केली आहे. साताऱ्यामध्ये शंभूराज देसाईंची नाराजी कायम मात्र पाहायला मिळत आहे. ते आज बोलले की मी येऊ नको सोबत तर मग कुठल्या गाडीत बसू असं शिंदेजवळ त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. येऊ नको सोबत कुठल्याकडे तुम्हाला समजलं? मी येऊ नको तर कुठल्या गाडीत सोबत बसू, तुमच्या सोबत येऊ नको तर कुठल्या गाडीत बसू असं शंभूराज देसाई तिथल्या विधान परिषद निवडणुकीवरून बोललेले आहेत. मला काय ते म्हणले किंवा काय मला काही कल्पना नाही होत. मी येऊ नको तुमच्या गाडीत म्हणजे मला त्याचा अर्थच कळत नाही. त्यामुळे मला तिथलं काही माहित नाही. पण शंभूराजेंचा विषय 2-3 वेळा चर्चेत आला. मी त्या समन्वय समितीत मी आणि बावनकुळे साहेब आहे 6 लोकांच्या तिथे, पण त्यांनी पण स्वतः शंभूराजे तिथे होते, त्यांच्या घरीच बैठक झालेली होती. मला वाटतं हा विषय आता संपलेला आहे. सीएम साहेब स्वतः बोललेले, शिंदे साहेब स्वतः बोललेले या संदर्भामध्ये आणि त्यांना जे जे म्हणणं होतं ते ऐकून घेऊन त्याच्यावर कारवाई सुद्धा झालेली आहे त्यांच्या मतदारसंघ जिल्ह्यामध्ये. मला वाटतं तो विषय संपलेला आहे. आज संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं या ठिकाणी की अर्थ खातं जे आहे महाराष्ट्राचं ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ठेवण्यामध्ये शहाणपण आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अर्थ खातं सांभाळणं एवढा दुसरा सक्षम नेता कोणी नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आहे. मला वाटतं की राऊतांनी त्यांचा पक्ष बघावं, त्यांच्या पक्षात काही बोंब पडत नाही आणि ते राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये जावं का, इकडे अर्थ खातं कोणी सांभाळावं, या पक्षाचं कोणी काय करावं. मला वाटतं कशाला बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना उड्या मारत फिरायचे आपण. लग्न कोणाचं, बँड कोणाचा आणि लगेच आपण नाचायला लागायचं तिकडे जाऊन. त्यांना कोणी विचारलंय? ते कोण ठरवणार आहे कोणतं खातं कोणाकडे ठेवायचं म्हणून आणि सल्ला देणार आहे आम्हाला? गरज नाही, आवश्यकता नाही. त्याच्यामुळे तुमच्या घरच्या लग्नातच तुम्ही नाचा तुमच्या बँड मध्ये, आमच्या बँड मध्ये नाचू नका. कालच्या दिवशी आमच्या पक्षाचे आमदार किशोरप्पा असतील, चंदूभाई असतील, अमोलदादा असतील किंवा चंदू अण्णा असतील किंवा जिल्हा प्रमुख असतील यांची बीजेपीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये आदरणीय गिरीश भाऊ सुद्धा उपस्थित होते. ही कालच जवळपास हा तोडगा या ठिकाणी निघालेला होता, पण तरी सुद्धा पालकमंत्री म्हणून त्यांनी यावं आणि सगळ्यांनी बसून पुन्हा हा निर्णय डिक्लेअर करावा म्हणून आज औपचारिकता म्हणून आमच्या उमेदवारांनी या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. तो सर्वांचे आमचे एकनाथ शिंदे साहेब आहे, त्यांच्या मुखातूनच तो पाठिंबा जाहीर असल्यामुळे महायुतीच्या मधला जो तिढा होता तो आज पूर्णपणे सुटलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आता आम्ही एकत्रितरित्या प्रचार करून आमचा उमेदवार निवडून आणण्याकरताची ही आमची आज बैठक आहे. नाशिकचे जे नगरसेवक ते सह दिला जात आहेत, कुठेतरी जागा पसरवण्याची भीती व्यक्त केली जाते, त्याचे पडसाद जळगावात येऊन मिटण्याची भीती व्यक्त केली जाते. हे बघा, अजून मला नाशिकचं तर काही माहित नाहीये, पण सहलीला जात आहेत की काय याचीही कल्पना नाहीये. आणि मला तरी असं वाटतं की निवडणुकीचा एक भाग असतो किंवा आजच सहल होते असं नाहीये. आपण बऱ्याच निवडणुका बघतो, आमदार सुद्धा हलवले जातात, ग्रामपंचायतचे सदस्य घेऊन झाले जातात, नगरसेवक घेऊन जाणं काय मला वाटतं काही चुकीचं वाटत नाही. वाटलं असेल की
2-4 दिवस बाहेर फिरून आणावं. त्याच्यामध्ये सहल बिल नाहीये. एकत्रित सगळे राहावे, एकमेकाची विचाराचं मंथन व्हावं, आपल्यामधला असलेला दुवा एकत्रित यावा आणि युती घट्ट व्हावी. त्यांना ते पटतंय. सलीला नगरसेवक मात्र गिरीश भाऊ याच ठिकाणी म्हणून थांबवलं गिरीश भाऊ. नाही थांबवलं नाही. आता तर मी थांबवलं असतं तर मी तर आमच्या आमदार महोदयांनी कालच ते बैठक घेतली होती. पण या निमित्ताने पुन्हा मग काल पेपरला बातमी होती आणि टीव्हीलाही बातमी होती की पालकमंत्री अनुपस्थित. पण आपल्याला माहिती असते की काल जलजीवन मिशनच्या मार्फत केंद्राची एक सगळ्यात मोठी बैठक सीएम साहेबांनी लावली होती. अचानक निरोप आल्यामुळे मला काल थांबावं लागलं आणि तोही पाण्याचा प्रश्न महत्वाचा होता. त्यामुळे मी आमच्या आमदार महोदयांना विनंती केली की तुम्ही त्या बैठकीला जावं आणि ते सगळ्या बैठकीला आले. त्यांनी कालच भूमिका स्पष्ट केलेली होती. पण तरी सुद्धा की पुन्हा टीव्ही मध्ये बातमी येऊ नये, पालकमंत्री होतेच नाही. मला तरी असं वाटतं की आता सरळ निवडणुकीचा मार्ग सुकर झालेला आहे. नंदलाल आता काय म्हणतात त्याला द्वारकेला जायला निघालेले आहे आणि ते पुढच्या काळामध्ये महाराष्ट्राची जी द्वारका आहे ती म्हणजे आपली विधान परिषद विधानसभा, तिथे ते 24 तारखेला पोहोचतील आणि मला तरी असं वाटतं की सगळ्यांच्या आशीर्वादाने हा निकाल आमच्या बाजूने लागणार आहे. आग्रह होता तो आजपर्यंत होता, कालच संपलाय. हे बघा कोणत्या निवडणुकीत आग्रह नसतो मला समजून सांगा. प्रत्येक निवडणुकीत आग्रह असतो आणि आग्रह करणं, जागा मागणं म्हणजे विरोधात बंड करणं असं नाहीये. शेवटी प्रत्येक जण आपल्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आग्रह जरी असला तरी तो मागे सरकतो. अशी 100 उदाहरणं आहे. त्यामुळे आम्ही मागणी केलेली होती आणि आम्हाला वाटत होतं की आमची सीट निवडून येईल, पण आम्हाला ती मिळाली नाही. पण आता याचा अर्थ असा होत नाही की आपण आपल्यापणाने हातीदाईपणाप्रमाणे महाराष्ट्राच्या युतीवर परिणाम व्हावा किंवा काही गोष्टी चुकीच्या व्हाव्या असं कोणत्याच आमदाराला मंत्र्याला वाटत नाही. आणि नेतृत्वावर तो विश्वास ठेवूनच मोठा झालेला असतो. त्या पद्धतीने आम्ही विश्वास ठेवून पुढचं काम करतोय. जळगाव विधान परिषदेचं निवडणूक बघितल्यानंतर प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्ही शिवसेनेने या निवडणुकीमध्ये भाजपला प्रत्युत्तर दिल्याचं दिसतंय. की भाजपवरून खेळी खेळली गेली त्याला शिवसेनेने टॅकल केलेलं आहे. एकही असं वाक्य दाखवा की जे महायुतीला पोषक नसलेलं वाक्य आम्ही वापरलेलं आहे. हक्क हा आहे आमचा मागणीचा. हक्क करणे म्हणजे आम्ही बोलूच नाही असं नाहीये. पण याचा अर्थ की आम्ही युती तोडून टाकू, भाजपच्या उमेदवाराच्या आम्ही विरुद्ध काम करू असं काहीच केलं नाही. आमचा उमेदवार फिरत होता, आम्ही आमच्या भूमिका मांडत होतो, पण असं कधीच म्हटलं नाही. आम्ही हेच सांगितलं शेवटपर्यंत वरतून जो निर्णय होईल तो आम्ही मान्य करू. त्या पद्धतीने आम्ही मान्य केलाय. तुम्ही असं म्हटले होते किंवा तुमच्या पक्षाला उमेदवारी मिळाली नाही तर शेवटी माणूस आशीर्वादी आहे. बचेगा नर तो बांधेगा घर, हे म्हणणं काही चुकीचं थोडी आहे. हे बघा हे वाटाघाटी या सगळ्या गोष्टी आमच्या हातातल्या नाहीये. ह्या शेवटी नेतृत्वाच्या हातात असतात. कार्यकर्त्याची किंवा नेत्यांची जिल्हा स्तरावर मागणी असते. शेवटी आपल्याला यश येतं, अपयश येतं. आता नाव नंदू महाजनांचं कुठेच ऐकलं नव्हतं मी की ते उमेदवार होतील, पण शेवटी देईल हरी खाटीवरी तशी त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि बघा त्यांच्या नशिबात होतं ते चालून आलं. त्यांनी दिल्लीवरून फिल्डिंग लावली भाऊ असं पण बोललं जातं. मला फिल्डिंग माहित नाही, मी फक्त बॉलिंग करतो, बॅटिंग करतो. शिवसेना आणि भाजपचा जो संघर्ष विधानसभेला बघायला मिळाला त्यातून अनेक नगरसेवक नाराज आहेत. पाचोरा पळगावकडे पण काही नगरसेवकांनी उघड नाराजी, आमदार पण नाराज. ते काय बसले ना नाराजीतच बसले. एक शब्दही बोलत नाही किशोरप्पा. चंद्रकांत पाटील पण नाराज. नाही कोणीच नाराज नाहीये. चंद्रकांत पाटील आणि नंदू महाजनांची आय लव्ह यू दोस्ती आहे, त्यामुळे नाराजीचा विषय नाही. पण शेवटी पक्षाचा विषय आल्यानंतर प्रत्येक माणसाला आपल्या पक्षाची बाजू घ्यावी लागते. चंदूबाईंनी ती बाजू घेतली की आमच्या पक्षाला उमेदवारी मिळावी. पण याचा अर्थ व्यक्तिगत संबंध कोणी खराब करत नाही. प्रेमाचे संबंध प्रत्येकाचे असतात. गिरीश भाऊंनी ताकद लावली असती तर प्रताप भाऊ उमेदवार असते असं वाटतं का? प्रतापचा प्रताप नंदगृह. कोणी सांगितलं तुम्हाला? असं कोणी सांगितलं? असं होत नाही.
तो रेश्मा काळे असं पण बोललं जात आहे की डायरेक्ट मतदानाच्या दिवशी जगामध्ये येणार आहे तोपर्यंत ते जगामध्ये राहणार. येणार आहेत ना मतदानात संपला विषय. एवढंच खूप झालं. चला आता तुमचे प्रश्न. जे पाण्याचे साठे आहेत तिथे ज्या अनधिकृत मोटरी होत्या किंवा जिथून उपसा होत होता तो बंद केलेला आहे. ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा मंत्री या नात्याने आम्ही सूचना केलेल्या आहे ग्रामविकास खात्याकडनं आणि पाणी पुरवठा खात्याकडनं की जिथे ग्रामपंचायत दररोज पाणी देते त्यांनी 1 दिवसाच्या आड पाणी द्यावं. जे 1 दिवसाच्या आड पाणी देतात त्यांनी 2 दिवसाच्या आड द्यावं, कारण की साठा आपल्याकडे कमी आहे आणि त्या साठ्यामध्येच आपल्याला अल निनोचा इफेक्ट हा फार लांबपर्यंत राहणार असल्यामुळे त्याच पाण्यामध्ये आपल्याला पुढच्या काळामध्ये काटकसरीनं काम करायचं आहे. त्यामुळे ज्या सूचना खालच्या पातळीपासून तर वरच्या राज्यापर्यंत माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितल्या होत्या त्या आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. टीएमसी मध्ये फूट पडल्यानंतर उद्या ठाकरेंनी मुंबईत खासदारांची बैठक बोलवली. मला माहित नाही, ते संजय राऊतांना माहित आहे. हो, संजय राऊत असं बोलले त्या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं भाऊ की मुख्यमंत्री अर्थ खातं सांभाळण्यासाठी सक्षम आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही ते सांभाळू शकत नाही. आता गिरीश भाऊंनी इतकं सांगितल्यानंतर मी काय सांगू. त्यांना कसं आहे की दुसऱ्याच्या लग्नामध्ये बुंदी वाढण्याचा फार आनंद आहे. चला